नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी सरकारकडे कार्यकाळ वाढीसंदर्भात मागणी करणे उचित आहे की थेट रोजगाराची मागणी करणे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आजचा हा प्रश्न अगदी साधा वाटत असेल तरी यामागील खरे वास्तव खूप खोल आहे। हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या योजनेचे हेतू आणि कागदावरील आश्वासने पाहावी लागणार आहेत। तर राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करताना मोठ्या आशा आणि अपेक्षा निर्माण केल्या, जसे की राज्यातील युवांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान केले जातील, शासकीय कामकाजाचा अनुभव दिला जाईल आणि त्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील। कागदावर जरी ही योजना आदर्श ठरत असेल तरी कागद आणि जमीन यामध्ये खूप मोठी दरी आहे। मित्रांनो, राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी सरकारला कमी दरामध्ये मिळालेले कामगार आहेत। आज वास्तव जर आपण पाहिलं तर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी 11 महिन्यामध्ये पूर्ण वेळ काम त्यांनी अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे। नियमित कर्मचारी असल्याप्रमाणे यामध्ये त्यांना दिलं जाणारं मानधन अगदी तुटपुंज आणि तेही वेळेवर मिळत नसे, तसेच सुविधा आणि सुरक्षा तर नाहीच। मग प्रश्न असा पडतो की जर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी नियमित कर्मचारी असल्याप्रमाणे पूर्ण वेळ काम केलं असेल तर त्यांना दिलं जाणारं मानधन अर्धवट का? आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर साहजिकच ते आता बेरोजगार झालेले आहेत, परंतु या योजनेमधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा जॉब लेटर देण्यात आला नाही, अपॉइंटमेंट ऑर्डर नाही किंवा कुठलेही पुढील धोरण नाही। तर अशा परिस्थितीमध्ये राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्याने सरकारकडे कार्यकाळ वाढीची मागणी करणे गरज आहे की स्वतःची दिशाभूल आहे? विद्यार्थी मित्रांनो, आज राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी सरकारपुढे कार्यकाळ वाढी संदर्भाची मागणी करणे हे निश्चितपणे त्यांची गरज आहे। त्यांच्यापुढे कुठलेही पर्याय उपलब्ध नाहीत। त्यांचं घर खर्च असेल, EMI चे हप्ते असतील किंवा घरची जबाबदारी असेल, या परिस्थितीमुळे कार्यकाळ वाढ करणे हे अपेक्षित आहे असं सर्वांना वाटत आहे। परंतु एक लक्षात घ्या की कार्यकाळ वाढ करून घेणे म्हणजे जखमेवर मलम लावल्यासारखं आहे, कायमस्वरूपी उपचार नव्हे। त्यामुळे मागणी करत असताना आपल्याला कायमस्वरूपी रोजगाराची मागणी करणे हे उचित असणार आहे। आता कायमस्वरूपी रोजगाराची मागणी करणे हे का अपरिहार्य आहे हे थोडंसं समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री योजना असताना यामध्ये रोजगाराची हमी नसणे ही सर्वात मोठी अपयशाची बाब आहे। शिक्षण पूर्ण केलं म्हणजे त्याला रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच पदस्थापना निर्मिती करणे आणि रिक्त जागांची भरती करणे ही सरकारची जबाबदारी आहे। आणि युवा प्रशिक्षणार्थ्यांची मागणी बेकायदेशीर नसून संवैधानिक अधिकाराच्या चौकटीत आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रशिक्षण योजनेचा आपण आढावा जर घेतला तर प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर सरकारकडून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारची मुख्यतः जबाबदारी असते। आता 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असं सरकारकडे मागणी करणे हे उचित ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही प्रशिक्षण योजना तेव्हाच यशस्वी ठरते जेव्हा त्या योजनेतून त्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो। त्यामुळे रोजगाराची मागणी करणे हे अपरिहार्य ठरणार आहे। आता आपण पाहूयात पुढील आंदोलनामध्ये आपली मागणी कशा पद्धतीने असली पाहिजे। नंबर 1, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी। तसेच नंबर 2, सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश करून घ्यावा आणि एक्सटेन्शन नव्हे तर अपॉइंटमेंट द्यावी अशा प्रकारची मागणी करणे आपल्याला उचित ठरणार आहे। आज युवक शांत आहेत तर ते कमकुवत नाहीत तर संयमी आहेत। जर न्याय मिळाला नाही तर प्रश्न रस्त्यावरून ते थेट विधान भवनापर्यंतही जाऊ शकतो आणि हे दाखवून देखील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे प्रशिक्षण देऊन उपकार नाही तर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि हा अधिकार आहे आणि त्या अधिकाराची पूर्तता करणे ही सरकारची जिम्मेदारी आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, रोजगाराची मागणी करणे हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, यावर तुमचे मत काय आहे? तुम्ही नक्की कमेंट्स करून तुमचे मत नोंदवू शकता। जय हिंद, जय युवा।